तर नमस्कार भावांनो, आत्ताच एक तासभरापूर्वी लातूर नांदेड रोडवर आष्टामोड येथे एक भीषण अपघात घडलेला आहे आणि दोन हरामखोर टू व्हीलरमुळे दोघ जण होते त्या टू व्हीलरवर. त्या दोन हरामखोरामुळे आज एक बस पलटी होऊन कमीत कमी 50 ते 60 लोक जखमी आहेत. मेलेत किती माहीत नाही. आणखी आम्हाला सरकारला एकच सांगणं आहे, एक तर ही सगळे मोठे वाहनं रस्त्यावरले बंद करा आणि फक्त टू व्हीलरवाल्याला ही रस्ते मोकळे करा. नाहीतर ते टू व्हीलरवाले मेले तर आमच्यावर केस तर करू नका. हे हरामखोराच्या अवलादी रस्त्यावर बेधडक गाड्या कसे चालत आहेत. तुम्हाला मी व्हिडिओ टाकत आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, तुम्ही बघा आणि निर्णय घ्या की टू व्हीलरवाल्यामुळे किती नुकसान होत आहे महाराष्ट्रामध्ये. एकतर सरकार आमच्यावर 10,000 रुपये 10 लाख रुपयाचं दंड लावणार, 10 वर्ष सजा आम्हाला करणार. या हरामखोराचं काय करणार? आता ती जेवढे मेले केले ह्याला जबाबदार कोण? तुम्ही व्हिडिओ बघा आणि लक्षात घ्या. सरकारला सांगा हरामखोरांना की 10 वर्षाची जी तुम्ही सजा केलाय, 10 लाख रुपयाची दंड केलाय ना ड्रायव्हर लोकांना मोठ्या, हे किती चुकीचं आहे. ते जर दंड राहिला नसता ती 2 हरामखोर मेले असते आज आणि 50 वाचले असते. त्या 10 लाखाच्या चक्करमध्ये ही 50 लोक आज त्या बसवाल्या ड्रायव्हरनं त्यांना वाचवायला जाऊन ती गाडी पलटी झाली. बघा जरा ध्यानात घ्या. आणि हरामखोर टू व्हीलरला दंड भोगले नाव ड्रेस नाही, बेल्ट नाही, इथं आमच्या महिला करणार नका. हे असल्या ज्या ज्या लायसन नाही, ज्यांच्या गाड्या जुन्या झाल्या, ज्यांच्या गाड्याचे परमिशन नाही, असल्या लोकांच्या महिला कंडाना, आमच्या गोरगरिबाच्या महिला कंडाळ नका, तुम्हाला विनंती आहे. आणि कुठे सीट बेल्ट नाही, ड्रायव्हरला ही बेल्ट नाही, फलान नाही, ड्रेस नाही, हे नाही म्हणून आमच्या मागे लागता. तुम्हाला हे दिसत नाही का हरामखोर लोक कसं बी गाड्या पळवत आहेत, रोडवर रस्त्यावर कटा मारत आहेत? हे तुम्हाला दिसत नाही का? माझी सगळ्यांना विनंती आहे, ह्या 50 लोकांच्या मृत्यूला जबाबदार आणि हरामखोर टू व्हीलरवाले आहेत. व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला माझा संताप काय हे लक्षात येईल.